नमस्कार. भारतात एक खूपच रंजक गोष्ट बघायला मिळते. ती म्हणजे आपल्या जुन्या पारंपरिक वैद्यकीय पद्धती आणि आजची आधुनिक सार्वजनिक आरोग्य व्यवस्था यांचा संगम. तर आज आपण गडचिरोली जिल्ह्यातला एक अहवाल बघणार आहोत आणि त्यातून ही आयुष प्रणाली जमिनीवर नक्की कशी काम करते हे समजून घेणार आहोत. आता आपण जी माहिती बघणार आहोत ना, ती कुठून आलीये? तर थेट गडचिरोलीच्या जिल्हा रुग्णालयाच्या एका अधिकृत सादरीकरणातूनच. म्हणजे ही योजना प्रत्यक्षात कशी राबवली जातीये हे समजून घेण्यासाठी हा आपला मूळ स्रोत आहे. ठीक आहे, तर आपण आयुषबद्दल बोलतोय. पण सगळ्यात आधी हे आयुष म्हणजे नेमकं काय? चला आधी ही संकल्पना समजून घेऊ. तर आयुष हे फक्त एक नाव नाहीये. या एका शब्दात भारताचा संपूर्ण वैद्यकीय वारसा दडलाय असं म्हटलं तरी चालेल. यामध्ये आयुर्वेद, योग, युनानी आणि होमिओपॅथीसारख्या आपल्या पारंपरिक उपचार पद्धतींचा समावेश होतो. अच्छा, तर मग या आयुष सिस्टीमखाली गडचिरोली जिल्ह्यातल्या लोकांना नक्की कोणत्या सेवा मिळतात? प्राचीन पद्धतींपासून ते आधुनिक उपचारांपर्यंत काय काय उपलब्ध आहे ते बघूया. तर बघा, मुख्यत्वे करून या 5 शाखा आहेत ज्यांच्या सेवा तिथे उपलब्ध आहेत: आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, योग आणि पंचकर्म. आता या सगळ्याच पद्धती खूप महत्त्वाच्या आहेत आणि स्वतःमध्येच एक मोठा विषय आहेत. पण आपण काय करूया, यातल्या एका पद्धतीवर जरा जास्त लक्ष देऊया. ती म्हणजे पंचकर्म. आता पंचकर्म म्हणलं की फक्त एकच ट्रीटमेंट नसते त्यात अनेक छोट्या मोठ्या खास प्रक्रिया असतात, जसं की विद्याग्नी, नस्य, जानुबस्ती आणि रक्तमोक्षण. यावरून या सेवा किती खोलात जाऊन आणि किती विविध प्रकारे दिल्या जातात याचा आपल्याला एक अंदाज येतो. ठीक आहे, सेवा तर आहेत, सगळं उत्तम आहे, पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न, लोक खरंच येतात का इथे, याचा फायदा घेतात का? चला मग बघूया की आकडे काय सांगतात. लोकांचा प्रतिसाद कसा आहे? आणि आकडा ऐकून तुम्ही पण थक्क व्हाल. 1,95,463. आणि हे लक्षात घ्या, ही संख्या फक्त 2025-26 या वर्षात, तेही डिसेंबर महिन्यापर्यंतची आहे. म्हणजे यावरूनच या योजनेच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो. बरं, हा आकडा तर मोठा आहे, पण यातल्या यात लोकांना कोणती उपचार पद्धती जास्त आवडतीये? तर आकडे सांगतात की आयुर्वेद आणि होमिओपॅथीला लोकांची सर्वाधिक पसंती आहे. त्यानंतर युनानी, पंचकर्म आणि योग यांचा नंबर लागतो. आणि ही जी वाढ आहे ना, ती फक्त एका वर्षापुरती नाही आहे. तुम्ही हा आलेख बघा. गेल्या काही वर्षांपासून आयुष केंद्रांमध्ये येणाऱ्या लोकांची संख्या सतत वाढतच चालली आहे. म्हणजे लोकांचा विश्वास यावर वाढतोय हे स्पष्ट दिसतंय. एवढ्या सगळ्या रुग्णांना सेवा द्यायची म्हणजे मोठी टीम पाहिजे, बरोबर? मग पडद्यामागे कोण आहे? कोण चालवतंय हे सगळं? चला या कार्यक्रमाच्या मानवी इंजिनवर एक नजर टाकूया. ही जी एवढी मोठी यंत्रणा आहे ती चालवणारे लोक कोण आहेत? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुरेसे लोक आहेत का? इथे एक आश्चर्याचा धक्का बसू शकतो. राष्ट्रीय आरोग्य अभियानाखाली एकूण 25 पदं मंजूर आहेत आणि त्यातली फक्त 2च पदं रिकामी आहेत. म्हणजे विचार करा, ही सिस्टम जवळपास पूर्ण क्षमतेने काम करते. या तक्त्यामध्ये बघा, जिल्हा आयुष ऑफिसरपासून ते योग टीचरपर्यंत वेगवेगळ्या पदांची माहिती दिली आहे. किती पदं मंजूर आहेत, किती भरली आहेत, यावरून आपल्याला कळतं की या सेवा व्यवस्थित चालवण्यासाठी किती वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांची, त्यांच्या स्किल्सची गरज असते. चला, आता आपण रुग्ण बघितले, कर्मचारी बघितले, पण हे सगळं एकत्र कसं काम करतं? एक मोठी सिस्टम म्हणून याकडे बघूया. कारण कोणतीही सार्वजनिक आरोग्य व्यवस्था म्हणजे फक्त डॉक्टर आणि रुग्ण नसतात. तिच्या मागे एक भक्कम ऑपरेशनल आणि फायनान्शियल सपोर्ट लागतो. आणि या कार्यक्रमाला तो सपोर्ट मिळतोय. इथे बघा, प्रशासकीय खर्चापासून ते प्रवासाचा खर्च, आशा वर्कर्सना इन्सेंटिव्ज, अगदी हर्बल गार्डन बनवण्यापर्यंत सगळ्या गोष्टींसाठी निधी दिला जातो. यावरून या कार्यक्रमाचा आवाका किती मोठा आहे हे आपल्या लक्षात येतं. तर गडचिरोलीचं हे उदाहरण आपल्याला एका मोठ्या आणि महत्त्वाच्या प्रश्नासमोर आणून ठेवतं. जेव्हा आपल्या हजारो वर्षांच्या जुन्या परंपरा आणि आजची आधुनिक व्यवस्था एकत्र येतात, तेव्हा सार्वजनिक आरोग्याचं भविष्य कसं असेल? खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे.